नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं युरोपियन कंट्रीसाठी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढावं या विषयावर जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आतापर्यंत आपण 45 दिवसापर्यंत कोणत्या कोणत्या फवारण्या कराव्यात या विषयावर आपण चर्चा केली। अत्यंत सुंदर रिस्पॉन्स आपण सगळ्या बागायतदारांनी पहिल्याच वर्षी जे आपण युरोपियन बागायतदारांसाठी जे चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपण दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। बागायतदार बंधूंनो, आपण 46व्या दिवशी एकरी 200 ml लुणा देतोय। लुणा शक्यतो प्लेन देण्याचा प्रयत्न करा, त्यात कोणतंही कीटकनाशक किंवा कॅल्शियम बोरॉन न घालता प्रयत्न करा। 47 दिवशी आपण गॅप देतोय आणि 48व्या दिवशी बऱ्यापैकी फवारणी संपलेलं असतं। पहिला डीप मोठा देण्याचा किंवा दिलेल्याची वेळ असते। अशा वेळी एकरी 100 लिटर पाण्याला 200 ml ॲलिएट आणि 200 ml अँट्राकॉलची फवारणी आपण देतोय। त्यानंतर आपण 49ला पुन्हा गॅप घेतोय आणि 50व्या दिवशी ॲग्रेसिव्ह आपण देतोय, जे BASFचं आहे ते। त्यानंतर 51ला पुन्हा गॅप देतोय। 52ला मात्र आपण इथं ट्रायको सुडो आणि ग्रीन कॉम्बी देतोय। मी ट्रायको 500 ml, सुडो 500 ml आणि ग्रीन कॉम्बी 100 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम आपण इथं ग्रीन कॉम्बी देतोय। त्यानंतर आपण सकाळ उठून डावणी असेल तर पुन्हा ट्रायको सुडो आणि त्यात ॲलिएट मात्र देण्याचा प्रयत्न करतोय, डावणी असेल तर, अन्यथा काय फारशी आवश्यकता नाहीये। 95व्या दिवशी आपण तिथं थायोनिट्री 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम, चिलेटेड कॅल्शियम 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम अशी फवारणी देतोय। ह्याच्याऐवजी जरी आपण ॲम्फिलोमायसिन 100 लिटर पाण्याला 500 ml आणि सुडोमोनस 100 लिटर पाण्याला 500 ml अशी फवारणी केली तरी सुद्धा चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत रेसिड्यू तपासून घेऊनच त्या औषधाचा किती आहे बघूनच फवारणी करण्याचा आपण प्रयत्न करूया। जास्तीत जास्त जैविक संसाधनाचा वापर करून द्राक्षबाग आपण करण्याचा प्रयत्न हितनं पुढच्या काळात करण्याचा प्रयत्न करूया। बागायतदार बंधूंनो, सकाळच्या वेळी ट्रायको सोडू दिला, संध्याच्या वेळी पुन्हा ट्रायको सोडू दिला, बागा अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने येतात। त्याचवेळी कॅल्शियम बोरॉनची एखादी फवारणी, एखाद्या वेळी ग्रीन कॉम्बी आणि ग्रीन सिलिका याची फवारणी त्यातूनच द्यावी लागली तरी सुद्धा आपण एक्स्ट्रा एखादी फवारणी औषधं देण्यापेक्षा अशी दिली तरी सुद्धा चालू शकेल। बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम किंवा औषधांचा खर्च कमी करून कशी युरोपियन कंट्रीसाठी द्राक्ष शेती करता येते ह्याच्यावर जो आपला संवाद चालू आहे त्या संवादाला मी आपल्याला विनंती करेन, जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून आपल्याला काय पद्धतीनं आपल्याला युरोपियन कंट्रीसाठी द्राक्ष शेती करता येईल हे संवाद साधता येईल ह्याच्यावर थोडासा आपण कमिटी करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।